आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी एफआयआर दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 एफआयआर दाखल झाला. नाही ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 एफआयआर आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इलिगल. याचं कारण 0 एफआयआरच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम एफआयआर करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 एफआयआर करता येतो. जिथे एफआयआर करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर विक्टीम पोहोचू शकत नसेल तर 0 एफआयआर होतो आणि तो 0 एफआयआर हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. उद्या हे जे काही कर्नाटकने केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध 0 एफआयआर नोंदवतील. आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 एफआयआर म्हणून जाईल. आणि म्हणून याकरता 0 एफआयआर नाही आहे. तुम्हाला जर वाटतं की एफआयआर दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की एडीआर विल बी कन्व्हर्टेड इनटू एफआयआर, तर याच बीएनएसच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात एफआयआर दाखल करा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही. नाही एक मिनिट. आणि म्हणून तुमची भावना नसली तरी खरं म्हणजे कर्नाटक मधल्या पोलीस स्टेशननी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी 0 एफआयआर ची केस नाही आहे, कारण यू हॅव ऍक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड. यू हॅव ऍक्सेसिबिलिटी. आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3) अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण महोदय तिथं आक्षेप आहे, एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा जर या अधिवेशनामध्ये त्या नेत्यांबद्दल चर्चा होत नसेल, काही लोकांना बोलायचं असेल त्यांच्या पक्षाच्या, पण त्यांना सांगितलं जातं हे आम्हाला कळलं की तुम्ही बोलू नका, हे असं होत असेल तर अध्यक्ष महोदय हे योग्य नाही. आणि ज्या ज्या लोकांनी भाषणं केली मग ती कोरडी भाषणं होती असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का माणूस असताना तुम्ही माणसाबद्दल चांगलं बोलता, माणूस गेल्यानंतर शोक सभेत बोलता, पण खऱ्या अर्थाने त्या नेत्याला न्याय द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र कुणीच त्या बाबतीत बोलत नाही. अध्यक्ष महोदय हे खरंच योग्य आहे का असा प्रश्न मला तर पडलेला आहे, पण या महाराष्ट्राला प्रत्येक नागरिकाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तो प्रश्न पडलेला आहे. अनेक आमदारांना इथं आणलं, संजय बनसोडे असतील, दत्ताबाबा बर्णे असतील, इंद्रजित नाईक असतील, नरहरी जिरवळ असतील, किरण लामटे असतील, सना मलिक असतील, अमोल मिटकरी असतील, निलेश लंके असतील, सुनील शेळके असतील, असंख्य नाव आहेत, असंख्य लोकांना त्यांनी आमदार केलं. पण इथं बोलत असताना किती आमदार बोलले, किती नेते बोलले. काल 4 प्रस्ताव एकत्रित आलं, शेवटच्या प्रस्तावामध्ये दादांबद्दलची एक ओळ होती, पण अनेक आमदार इथं बोलले. पण बोलत असताना आम्ही सत्तेतले आहोत, विरोधकांचा हा प्रस्ताव आहे, दादांचा प्रस्ताव विरोधकांनी मांडलाय, मग आपण सत्तेत असताना बोलायचं का? जर बोललो तर मग आपला निधी कमी मिळेल का? आपण बोललो तर सत्तेतल्या काही नेत्यांना वाईट वाटेल का? असे काय प्रश्न काही लोकांना वाटतात का? खरं तर अध्यक्ष महोदय त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी सुद्धा कुठेतरी बोलायला पाहिजे होतं. मी खरं तर तुपे भाऊंचं अभिनंदन करेल, काल ते भावनिक होऊन अतिशय मुद्देसूद अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलले. पण अध्यक्ष महोदय 2.5-3 वर्षापूर्वी पवार साहेबांची साथ सोडून अजितदादा वेगळे का झाले होते
त्यांनी सांगितलं जे कारण होतं की माझ्या आमदारांना, माझ्या कार्यकर्त्याला विकास निधी तिथं मिळत नाही म्हणून मी तिथं वेगळं होतोय. अध्यक्ष महोदय, म्हणजे पवार साहेबांचं आणि दादांचं नातं वडिलांचं आणि मुलासारखं होतं, हे आम्ही बघितलेलं आहे. अजितदादांचं 18 वय असताना त्यांचे वडील वारल्यानंतर अक्षरशः मुलासारखं पवार साहेबांनी त्यांना वाढवलं. आणि मग पवार साहेबांची साथ आमदारांसाठी, त्यांना विकास निधी मिळावा, कार्यकर्त्यांसाठी त्यांना काम मिळावं, यासाठी पवार साहेबांची साथ त्यांनी सोडली. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने दादांना न्याय, ते सुद्धा मृत्यू झाल्यानंतर न्याय मिळावा, कुठेतरी चांगलं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, ही भूमिका मांडत असताना मात्र फार कमी लोक ती भूमिका घेताना आम्हाला दिसतात. हे बघून खरंच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे दुर्दैव वाटलं. म्हणजे निधी एवढा महत्वाचा आहे का? सत्ता एवढी महत्वाची आहे का? मग अशा गोष्टी या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने दादांवर अन्याय होत असेल तर सामान्य लोकांना प्रश्न पडलेला, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जर आज ही परिस्थिती असेल तर गरिबाचं काय, शेतकऱ्याचं काय, युवांचं काय? आमचं एवढंच म्हणणं आहे की तपास झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. पण तपास करत असताना सुरुवात कुठे होत असते तर ती सुरुवात FIR पासून होत असते. दादांचा साधा FIR अजूनपर्यंत या महाराष्ट्रामध्ये फाईल नाही झाला अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आम्ही नवीन आहोत, आम्ही यंग आहोत, तरुण आहोत. माझ्या काकींनी जर मला सांगितलं असतं की रोहित तू सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, याला भेटतोय त्याला भेटतोय, तू FIR करण्याचा प्रयत्न करतो, ये एकदा इकडे ये, माझ्याकडे अधिकार आहे, मी सत्तेत आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अधिकाऱ्याला बोलवते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं की अरे तू सगळीकडे वन फिरतोय, होम डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, कुठला अधिकारी पाहिजे सांग, कसलं इन्व्हेस्टिगेशन पाहिजे सांग, FIR घेतला नसेल तर मी सांगतो FIR करून घ्यायला. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच भूमिका जर घेतली असेल, तिन्ही लोक एकत्रित बसून, आमची एवढीच इच्छा होती, मी कुठं राजकारण केलं अध्यक्ष महोदय, आमची एवढीच इच्छा होती की तपास योग्य दिशेने गेला पाहिजे. एवढे हा जो VSR कंपनीचा मालक आहे, घमंडी आहे अध्यक्ष महोदय. त्याला काही लोकांनी विचारलं कि काय रे वाटतं तुला, तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता, ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है. 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला अध्यक्ष महोदय. आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते अध्यक्ष महोदय. कसं न्याय मिळणार महोदय? सीबीआयला तपास द्यावा ही मागणी आमची नव्हती. ठीक आहे, सीबीआय मोठी संस्था आहे, ही मागणी सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षानेच केली होती. ही कधी केली होती अध्यक्ष महोदय? 35 दिवसापूर्वी. आता 35 दिवसापूर्वी जेव्हा तिथं रिक्वेस्ट केला असेल की सीबीआयकडे तपास द्यावा, अध्यक्ष महोदय सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बिहार सरकारले केंद्र सरकारला आज पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी सीबीआयने ते स्वीकारलं. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय, अजून ते तपास स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात, तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र की बाबा ना आमचं काय झालं सीबीआयच्या एन्क्वायरी बद्दल. का अध्यक्ष महोदय, का द्यावं लागतं? अहो कसली ही सत्ता? जवळचा माणूस गेला, ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत, तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं? काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टीचं अध्यक्ष महोदय? स्मरणपत्र जर आपला 0 FIR करायचं असेल, कारण माझ्यावर टीका झाली, मी मुंबईत गेलो होतो. अहो 0 FIR करायसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता. मुंबईत का गेलो? का बारामतीत नको जायला, तिथं गोंधळ निर्माण होईल म्हणून इथं गेलो अध्यक्ष महोदय मुंबईत. तिथं गेल्यानंतर 0 FIRच्या अंतर्गत, आणि जेव्हा 2023ला BNSS कायदा आला तिथं ते कंपल्सरी केलं गेलंय की कुठेही कुणी गेलं तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे, तो काय त्या ठिकाणी FIR नोंदवला गेला पाहिजे. तिथं बसलो असताना जेव्हा मी सगळ्या PI असेल, SHO असेल त्यांच्याशी चर्चा केली, तयार होते, प्रिंटिंगला घेतला होता माझा सगळा स्टेटमेंट आणि फक्त सही करायची. एक मोठा कुठला तरी अधिकारी आले आणि थांबून दिलं सगळं अध्यक्ष महोदय. का? कशासाठी? मग गेलो बारामतीला, ऍक्सिडेंट जिथं झाला तिथं तीच परिस्थिती, 4 तास बसलो, काय नाही झालं. मला कुणी सांगितलं जा CIDला, CIDकडे गेलो, CID पण तिथे FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठं घ्यायला तयार नाही. आणि मग आम्ही जेव्हा बघितलं अध्यक्ष महोदय, घाटकोपरला 2019ला ऍक्सिडेंट झालाय, घाटकोपरला विमानाचा ऍक्सिडेंट, 6 लोक त्याच्यामध्ये
दुर्दैवी मृत्युमुखी पडली अध्यक्ष महोदय. मग त्या बाबतीतला FIR होतो, पण दादांच्या बाबतीतला FIR होत नाही. का होत नाही अध्यक्ष महोदय?